ठाणे महानगरपालिका निवडणुकीत कळवा प्रभाग क्रमांक 23 मध्ये दीर आणि भाऊजाईमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। मिलिंद पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेतून तर त्यांची भाऊजाई सपना पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणुकीत उतरवलंय। महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभावाची विचारधारा मांडत असतो। आम्ही कधीही कुठल्या धर्माचं, जातीचं आणि समाजाचं राजकारण करत नाही असं म्हणत आदित्य तटकरे यांनी नाव न घेता एमआयएमवर टीका केली आहे। सांगलीतील प्रभाग 11 मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली। या सभेला शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील उपस्थित होते। दोन्ही नेत्यांनी या सभेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आणि उमेदवारी मिळवलेल्यांवर जोरदार टीका केली आहे। पहिल्यासारखी साफसुथरी भाजप राहिलेली नाही। भाजपनं जळगावमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिली आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली आहे। पुणे महानगरपालिकेत महापौर भाजपचा होणार याची गॅरंटी कोणालाच नाहीये, स्वतः भाजपलाही नाहीये असा उपरोधिक टोला नीलम गोऱ्हे यांनी भाजपला लगावलाय। नाशिकमध्ये प्रचार स्लिप वाटताना मुकेश शहाणे यांच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करत पत्रक फाडल्याचा आरोप करण्यात येतोय। अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप केलाय। मुकेश शहाणेंनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। वाशिम नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे राजू भांदुर्गे यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपनं उपाध्यक्षपदासाठी आपला उमेदवार उभा न केल्यामुळे ठाकरे गटाला अप्रत्यक्ष मदत केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। नवी मुंबईत भाजप जाहीरनाम्याचा निषेध ठाकरे गट आणि मनसेनं केलाय। जाहीरनाम्यात पालिका शाळेत केजी ते पीजी हिंदी सक्तीचा समावेश आहे। ठाकरे गट आणि मनसे शिवशक्तीनं भाजपचा जाहीरनामा फाडत तीव्र शब्दात निषेध केला। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं मतदानासाठी पुण्यात जनजागृती करण्यात आली आहे। असा नगरसेवक आम्हाला नको असं फलक पुण्यात रविवार पेठ, नाना पेठ प्रभागात सर्वत्र अज्ञातांनी लावलेत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला। प्रचार सभा 5 वाजता बंद झाल्या, मात्र उमेदवार डोर टू डोर जाऊन प्रचार करू शकतात असा अजब गजब निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय। यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर नव्हतं, त्यामुळे गोंधळ झाला। आम्ही अमरावतीचा महापौर दलित बौद्ध होऊ देऊ, मात्र मुस्लिम महापौर होऊ देणार नाही। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा टोला ओवेसी यांना अनिल बोंडेंनी लगावलाय। नितेश राणेंनी अमरावतीत ओवेसींवर घणाघात केलाय। हिरव्या सापाला मतदानातून ठेचा, यांना मुसलमान राष्ट्र बनवायचंय। हिंदूंनी जागृत राहायला पाहिजे, हे हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदूंचे हित आधी जपले जाईल असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। जळगावात एकनाथ खडसेंच्या सभेत भाजपनं फोडलेल्या फटाक्याच्या चिंग्या पडल्यानं खडसेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। खडसेंच्या प्रचार सभेच्या बाजूला भाजपकडून 1.5 तास फटाके फोडण्यात आले। सत्ताधाऱ्यांकडून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, माझं भाषण होऊ नये यासाठी हे फटाके फोडण्यात आले असा आरोप खडसेंनी केला। अमरावती निवडणुकीत भाजपनं राणा दाम्पत्याला घेरलंय। भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटताच अनिल बोंडे, मंत्री नितेश राणे यांनी राणा दाम्पत्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला। उगाच आमच्या नादी लागू नका, मंत्री नितेश राणेंनी राणा दाम्पत्याला इशारा दिला। अकोल्यात मतदारांना साडी वाटल्याचा प्रकार समोर आलाय, मात्र महिलांनी या साड्या नाकारल्या आणि चक्क पेटवून दिल्या। अकोला महापालिकेतील प्रभाग 4 मधल्या ताथोड नगर परिसरातला हा साडी वाटपाचा प्रकार आहे। हा साड्या वाटप करणारा उमेदवार कोण याची सध्या प्रभागात चर्चा सुरू आहे। नागपुरात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवते। अशातच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे प्रचाराचे होर्डिंग मतदारांचं लक्ष वेधून घेत आहे। बॅनरवर प्रकाश आंबेडकरांच्या फोटोसह मी बाबासाहेबांचा नातू आहे, मला एक संधी द्या अशा आशयाचे भावनिक मजकूर लिहिण्यात आला आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। संक्रांतीला तिळगुळ वाटून गोड बोलण्याची आपली परंपरा आहे, मात्र काँग्रेसनं लाडक्या बहिणीच्या आयुष्यात कडवटपणा आणण्याचा प्रयत्न केलाय। आचारसंहितेमुळे लाडकी बहिणीचा जानेवारीचा हप्ता थांबलाय, तर योजना बंद झाली असा खोटा प्रचार करत सुटले, अशी टीका वाघ यांनी केली आहे। अपहरण आणि मारहाण प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन पाटील घोगरे यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली। अशोक चव्हाणांनी घोगरे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, मात्र या भेटीमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे।
एमआयएमचे नेते ओवेसींनी धुळ्यात प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। मोदींनी सबका साथ सबका विकासचा नारा दिला, पण कोणाचाही विकास झाला नाही असं ओवेसी म्हणाले। देशाची सगळ्यात मोठी समस्या हिंदू मुसलमान नाही तर बेरोजगारी आणि महागाई आहे, मात्र त्याकडे यांचं लक्ष नाही असं म्हणत ओवेसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे।